धुळे स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 23 डिसेंबर 2025 या एका वर्षाच्या कालावधीत 43 गंभीर गुन्हे उघड करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यास यश मिळवले आहे। या प्रकरणी 24 आरोपी यांच्यावर कारवाई झाली आहे। या आरोपी यांच्याकडून 49,88,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। त्यात 49 मोटरसायकली, 15 स्विफ्ट कार, ट्रॅक्टर, ट्रॉली, डीजे साहित्य, सोने चांदीचे दागिने यांचा समावेश आहे। घरफोडीचे 12 गुन्हे उघड करून 20,43,025 रुपयांचा ऐवज, जबरी चोरीचे 4 गुन्हे उघड करून 3,22,270 रुपयांचा मुद्देमाल, दरोडा तयारीचा 1 गुन्हा उघड केला, आर्म ॲक्टचे 10 व NDPAचे 7 गुन्हे उघड केले आहेत। मंदिरातील चोरीच्या गुन्ह्यात 5 आरोपी यांना निष्पन्न केले, 3 खुनाचे गुन्हे उघड केले। उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अवैध कुंटणखाण्यावर कारवाई केली, 47 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। एक टोळी विरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली। 5 टोळीतील 17 इसम हद्दपार करण्यात आले। दिनांक 10 जुलै 2025 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते विविध उपयोगी हॉल, पोलीस मुख्यालय येथे 42,02,635 रुपये किमतीचा मुद्देमाल वितरण सोहळा संपन्न झाला। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमधील 10 गुन्ह्यांमधील गांजा, अफूबोंडे व अफीम मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नाश करण्यात आला।